जर कोणी असं सांगितलं की पुढचा अब्जावधी रुपयांचा एखादा जागतिक सायबर फ्रॉड किंवा एखादा खूप मोठा आर्थिक घोटाळा पकडणारी व्यक्ती एखादा हुडी घातलेला कम्प्युटर हॅकर नसून चक्क वाणिज्य शाखेतून म्हणजे 12वी कॉमर्समधनं शिकलेला एखादा विद्यार्थी असेल तर कदाचित कोणाचा यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही. हो ना, म्हणजे ऐकायला हे खूपच फिल्मी किंवा अतिरंजित वाटू शकतं. अगदी. कारण आपण जेव्हा कॉमर्स किंवा वाणिज्य शाखेचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं तर त्या जाडजूड फाईल्स, बँकेतली ती लांबलचक रांग आणि सतत कॅल्क्युलेटरवर चालणारी बोटं. पण आजचं वास्तव याच्या अगदी उलट आणि खरं तर थक्क करणार आहे. हो, आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. नक्कीच. द डीप डाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या सखोल चर्चेत आपण डॉक्टर राहुल खरात यांच्या 12वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डोळे उघडणाऱ्या लेखाचं विश्लेषण करणार आहोत. यातून आपण समजून घेणार आहोत की 21व्या शतकातील वाणिज्य शाखा ही केवळ हिशोब ठेवण्यापुरती मर्यादित राहिलेली नाहीये. बरोबर. म्हणजे ती आता पारंपरिक उत्कृष्टतेकडून नव्या उदयोन्मुख क्षेत्रांकडे जाणारा एक खूप मोठा महामार्ग बनली आहे. आजच्या या सखोल चर्चेचं मिशनच हे आहे की वाणिज्य क्षेत्राच्या या अद्ययावत आणि पूर्णपणे तंत्रज्ञानप्रणीत स्वरूपाचा वेध घेणे. अगदी बरोबर. आणि या चर्चेचा मुख्य उद्देशच हा आहे की पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून वाणिज्याचं हे जे नवं रूप आहे ते समजून घेणं. कारण आपण आता अशा जगात प्रवेश केलाय जिथे कॉमर्सचं ज्ञान हे अत्यंत गुंतागुंतीच्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी वापरलं जात आहे. ठीक आहे, तर आपण हे थोडं उलगडून पाहूया. एक साधं उदाहरण द्यायचं तर कॉमर्स शाखा ही आता एका साध्या बेसिक फोनसारखी राहिलेली नाहीये ज्यावरून फक्त कॉल केले जातात. तर ती आता एका स्मार्टफोनसारखी झाली आहे ज्यामध्ये AI, सायकोलॉजी आणि डेटा ॲनालिटिक्सचे नवनवीन ॲप्स आहेत. पण हे नवीन ॲप्स किंवा हे नवीन तंत्रज्ञान समजून घेण्यापूर्वी मला वाटतं या क्षेत्राची ऑपरेटिंग सिस्टम समजून घेणं गरजेचं आहे. राईट. जी ऑपरेटिंग सिस्टम म्हणजेच पारंपरिक वाणिज्य क्षेत्र. एक्झॅक्टली. आणि डॉक्टर खरात यांच्या लेखात सुरुवातीलाच चार्टर्ड अकाउंटन्सी म्हणजे CA, कंपनी सेक्रेटरी म्हणजे CS आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट म्हणजेच CMA यांसारख्या पारंपरिक करिअरचा उल्लेख आहे. सोबतच BCom आणि बँकिंगसारख्या भक्कम पायाभूत कोर्सेसचीही माहिती दिली आहे. हो, कारण हा या संपूर्ण क्षेत्राचा मूळ आर्थिक कणा आहे. आपण CAचं उदाहरण घेऊया. समाजात अनेकदा CAला एक प्रगत ह्युमन कॅल्क्युलेटर समजलं जातं जो फक्त टॅक्स वाचवण्याचं काम करतो किंवा फाईल्स ऑडिट करतो. हो, माझाही काहीसा असाच समज होता आधी. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर ते एखाद्या व्यवसायाचे स्ट्रक्चरल इंजिनियर असतात, म्हणजे संरचनात्मक अभियंते. एखादं सॉफ्टवेअर कदाचित व्यवसायाचा आराखडा तयार करेल, आकडेवारी देईल, पण उद्या जर बाजारात मंदीचा किंवा टॅक्स ऑडिटचा मोठा भूकंप आला तर ती कंपनी टिकेल की कोसळेल हे सांगण्याचं आणि त्यातून कंपनीला सुरक्षित बाहेर काढण्याचं काम एक CA करतो. बाप रे, हे रूपक खरोखरच खूप छान आहे. CA हा एक स्ट्रक्चरल इंजिनियर आहे आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. मग मला सांगा, जर CA हा स्ट्रक्चरल इंजिनियर असेल तर मग कंपनी सेक्रेटरी किंवा CSची भूमिका काय असते? त्यांचं काम फक्त कायदेशीर कागदपत्र सांभाळणं असतं का? नाही, ते त्याहून खूप अधिक आहे. CS हा खऱ्या अर्थाने सरकारी कायदे आणि कंपनीच्या CEOची महत्वाकांक्षा यांच्यातील एक कायदेशीर अनुवादक असतो. अच्छा, कायदेशीर अनुवादक. हो, थोडक्यात सांगायचं तर समजा एखाद्या कंपनीला बाजारात एक नवीन आणि खूप धाडसी उत्पादन आणायचं आहे. आता CEOला फक्त त्यातील नफा आणि कंपनीची वाढ दिसत असते. साहजिक आहे. पण त्या उत्पादनाची कायदेशीर आणि प्रशासकीय रचना कशी असावी जेणेकरून भविष्यात कंपनीवर कोणताही खटला भरणार नाही किंवा करोडो रुपयांचा दंड बसणार नाही हे सुनिश्चित करण्याचं काम CS करतो. ते नियमांच्या चौकटीत राहून व्यवसायाला सुरक्षितपणे मोठा करतात. एक प्रकारे ते कंपनीचे गार्डियन्स आहेत. क्या बात है. म्हणजे ते एका अर्थी कंपनीचे गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी आहेत असं म्हणायला हरकत नाही, जे कंपनीला कायदेशीर आणि आर्थिक संकटांपासून वाचवतात. पण इथे मला एक छोटी शंका येते. विचारा ना. आजकाल बाजारात एकापेक्षा एक भारी आणि पूर्णपणे स्वयंचलित अशी टॅक्सेशन सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. मग या AI आणि सॉफ्टवेअर्सच्या जगात या पारंपरिक भूमिका आजही एवढ्या स्थिर आणि आदराच्या का मानल्या जातात? तंत्रज्ञानामुळे त्या कालबाह्य का होत नाहीत?
हा एक अत्यंत महत्वाचा आणि खूप रंजक प्रश्न आहे. आणि यात एक अतिशय महत्वाची गोष्ट अशी आहे की तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी सॉफ्टवेअर तुम्हाला फक्त आकडे देऊ शकतं, पण त्यामागील धोरण आणि जबाबदारी घेऊ शकत नाही. बरोबर आहे. एखादं सॉफ्टवेअर हे अचूकपणे दाखवेल की किती कर भरायचा आहे, पण त्या कराचं कायदेशीर नियोजन कसं करायचं, कायद्याच्या चौकटीतील पळवाटा आणि नियमांचा समतोल कसा साधायचा, हे एक मानवी तज्ज्ञच सांगू शकतो. आणि याहीपेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. विश्वास म्हणजे कशा प्रकारचा विश्वास? बघा, कोणतीही जागतिक बँक किंवा मोठा गुंतवणूकदार एखाद्या सॉफ्टवेअरने तयार केलेल्या रिपोर्टवर डोळे झाकून लाखो रुपये गुंतवत नाही. राईट. त्यांना एका प्रमाणित सीएची किंवा सीएसची सही लागते. ती सही म्हणजे त्या आर्थिक माहितीची घेतलेली कायदेशीर हमी असते. आणि हा जो मानवी विश्वास आहे तो कोणताही अल्गोरिदम कधीच निर्माण करू शकत नाही. हे अगदीच पटण्यासारखं आहे. आणि म्हणूनच कदाचित BCom, BBA आणि MBA सारखे कोर्सेसही याच भक्कम पायावर उभे राहून विद्यार्थ्यांना थेट उच्च वेतन देणाऱ्या नेतृत्वाच्या भूमिकांसाठी आणि उद्योजकतेसाठी तयार करतात. अगदी. हा पाया पक्का असणं खूप गरजेचं आहे. आता जर CA आणि CS हे व्यवसायाचे स्ट्रक्चरल इंजिनियर्स असतील, तर आता तंत्रज्ञानाने त्यांना एक प्रचंड वेगाने चालणारा सुपर कम्प्युटर दिला आहे असं म्हणता येईल. आणि इथूनच आपण या चर्चेच्या सर्वात रोमांचक वळणावर येतो, ते म्हणजे वाणिज्य आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण. हो, जो आजच्या काळाचा परवलीचा शब्द बनलाय. बरोबर. लेखात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, डेटा ॲनालिटिक्स आणि फिनटेक यांचा अत्यंत सविस्तर उल्लेख आहे. जर पारंपरिक पदे हा कणा असतील, तर आता तंत्रज्ञान हा त्या कणाला जोडलेला नवा मेंदू आहे. अगदी तंतोतंत वर्णन केलं तुम्ही. कारण जर आपण याचा मोठा आणि व्यापक चित्राशी संबंध जोडला तर लक्षात येतं की आधुनिक अर्थव्यवस्थेला आता अशा व्यावसायिकांची नितांत गरज आहे, ज्यांच्याकडे वाणिज्याचं ज्ञान आणि तंत्रज्ञानाचं कौशल्य या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे नुसतं कॉमर्सचं ज्ञान असून चालणार नाही आता. अजिबात नाही. AI आता फायनान्स, मार्केटिंग आणि बिझनेस ॲनालिटिक्समध्ये अक्षरशः क्रांती घडवून आणत आहे. यातील सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे फ्रॉड डिटेक्शन आणि अल्गोरिदमिक ट्रेडिंग. पूर्वी शेअर मार्केटमध्ये लोक प्रत्यक्ष उपस्थित राहून शेअर्सची खरेदी विक्री करायचे किंवा शेकडो पानांचे लेजर्स तपासून फ्रॉड शोधावा लागायचा. पण आता असे स्मार्ट अकाउंटिंग सिस्टम्स आणि अल्गोरिदम आहेत जे जगभरातील बातम्या सेकंदात वाचतात आणि मानवी ब्रोकरला विचार करायला मिळण्याच्या आधीच बाजारातील स्थिती ओळखून शेअर्सची खरेदी किंवा विक्री करून मोकळे होतात. अरेच्छा, म्हणजे हे सगळं सेकंदाच्या आत होतं. पण एक मिनिट, इथे मला थांबून एक प्रश्न विचारावासा वाटतो. हो, विचारा. लेखात डेटा ॲनालिटिक्स अंतर्गत असं म्हटलं आहे की ई-कॉमर्स आणि बँकिंगमध्ये आता एक्सेल सोबतच पायथन आणि पॉवर BI यांसारख्या टूल्सची प्रचंड मागणी आहे. हां, आता प्रामाणिकपणे विचार करायचा तर पायथन एक प्रगत कोडिंग लँग्वेज आहे. बरोबर. हे तर इंजिनिअरिंगचं काम आहे ना. मग कॉमर्सच्या विद्यार्थ्याने ही कोडिंगची भाषा शिकण्याची काय गरज आहे? हां, खूप लोकांचा आणि विशेषतः पालकांचा मोठा गैरसमज असतो. जर आपण या प्रक्रियेच्या मुळाशी गेलो तर लक्षात येतं की सॉफ्टवेअर इंजिनियर्स हे फक्त पाईप बनवण्याचं काम करतात. पाईप म्हणजे नक्की कसलं पाईप? म्हणजे सॉफ्टवेअर किंवा अल्गोरिदम हे का पाईपसारखं आहे, पण त्या पाईपमधून नेमकं कोणतं पाणी किंवा कोणता डेटा वाहिला पाहिजे जेणेकरून कंपनीला जास्तीत जास्त नफा होईल हे ठरवण्याचं काम एक कॉमर्सचा विद्यार्थीच करू शकतो. अरे वा, हे खूपच छान उदाहरण दिलंत. म्हणजे तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे, पण त्याचा व्यावसायिक वापर कसा करायचा हे कॉमर्स ठरवतं. उपयोग. बरोबर. तिथे एक कॉमर्सचा डेटा ॲनालिस्ट येतो ज्याला पायथॉन वापरता येतं. तो त्या डेटाचं विश्लेषण करतो आणि शोधून काढतो की वस्तूची मूळ किंमत बरोबर आहे, पण शेवटी चेकआउट करताना लागणारा डिलिव्हरी चार्ज अचानक वाढल्यामुळे ग्राहक पळून जात आहेत. बाप रे, म्हणजे हा बिझनेस अँगल फक्त कॉमर्सचा विद्यार्थीच देऊ शकतो. एक्झॅक्टली. हे जे काही शोधून काढण्याचं व्यावसायिक कौशल्य आणि नफा तोट्याचं गणित आहे, त्यासाठी वाणिज्य तज्ज्ञांना पायथॉनसारखी टूल्स वापरणं अनिवार्य बनलं आहे. हा फरक आता अगदी लख्खपणे स्पष्ट झाला. आणि याच तंत्रज्ञानाचा एक दुसरा आणि अत्यंत वेगाने वाढणारा भाग म्हणजे फिनटेक किंवा फायनान्शियल टेक्नॉलॉजी. हो, ज्याच्याशिवाय आजकाल आपलं पानही हलत नाही. खरंय. आणि याचा तर आपण सगळेच रोजच्या जीवनात अनुभव घेत आहोत. आज चहाच्या टपरीवर गेलो तरी आपण खिशातून सुट्टे पैसे न काढता UPIने पेमेंट करतो. गुगल पे, फोन पे, डिजिटल वॉलेट्स आणि आता ब्लॉकचेन तंत्रज्ञान या सर्वांनी पेमेंट्स, कर्ज मिळवण्याच्या आणि गुंतवणुकीच्या पद्धती पूर्णपणे बदलून टाकल्या आहेत. अगदी खरंय.
आणि इथेही तीच यंत्रणा काम करते. एखादा ॲप एकाच सेकंदात पैसे ट्रान्सफर करू शकतं. हां. पण या फिनटेक कंपन्यांना रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन कसं करावं लागेल? ह्या झटपट व्यवहारांमधील आर्थिक जोखीम कशी व्यवस्थापित करावी? जर फ्रॉड झाला तर त्याची जबाबदारी कोणाची असेल? राईट. हे सर्व ठरवण्यासाठी आणि या प्रणाली सुरक्षितपणे चालवण्यासाठी फिनटेक ॲनालिस्ट, प्रॉडक्ट मॅनेजर आणि रिस्क ॲनालिस्ट लागतात, जे वाणिज्याच्या पार्श्वभूमीतूनच आलेले असतात. हे सगळं ऐकून एक मोठा आणि थोडा भीतीदायक प्रश्न उभा राहतो. जर AI, फिनटेक आणि मशीन हे फसवणूक शोधण्याचं, डेटा विश्लेषणाचं आणि हिशोबाचं काम इतक्या वेगाने आणि अचूकपणे करत असतील, तर मग भविष्यात माणसांसाठी काय उरलं? हा प्रश्न खूप साहजिक आहे. कारण जर मशीनच सगळं करत असेल तर माणसांची भूमिका काय? इथूनच आपल्या चर्चेचा पुढचा आणि सर्वात अनपेक्षित टप्पा सुरू होतो. जर मशीन डेटा बघत असेल तर माणूस काय बघणार? इथूनच जन्म होतो सॉफ्ट स्किल्स आणि मानवी वर्तणुकीशी संबंधित करिअरचा. बरोबर. आणि डॉक्टर खरात यांच्या लेखात भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स वर खूप भर दिला आहे. हो, मी वाचलं ते. आणि हा मुद्दा अत्यंत गंभीरपणे समजून घेण्यासारखा आहे. जेव्हा आपण म्हणतो की सर्व तांत्रिक आणि हिशोबाची कामं स्वयंचलित होत आहेत, ऑटोमेट होत आहेत, तेव्हा मानवी भावना समजून घेणं आणि संघर्षाचं निवारण करणं या मानवी कौशल्यांना जगात सर्वाधिक किंमत प्राप्त होते. म्हणजे नेमकं कसं? नेतृत्वाचा विकास, टीम बिल्डिंग आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट यासाठी भावनिक बुद्धिमत्ता आता कॉर्पोरेट जगतात अत्यंत महत्त्वाची बनली आहे. यातूनच HR मॅनेजर आणि कॉर्पोरेट ट्रेनर्ससारख्या भूमिका अधिक प्रबळ होत आहेत. पण लेखात एक असा शब्द आहे जो वाचून मी खरोखर चक्रावून गेलो. तो शब्द आहे ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट, म्हणजे संघटनात्मक मानसशास्त्रज्ञ. आता खरं सांगू, हे ऐकायला एखाद्या कलाशाखेचा म्हणजे आर्ट्सचा किंवा ह्युमॅनिटीजचा विषय असल्यासारखं वाटतं. HR मॅनेजर ठीक आहे, पण एका बहुराष्ट्रीय कंपनीला कॉमर्सच्या पदवीधराने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेण्याची काय गरज आहे? कॉमर्समधून चक्क ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट बनता येतं, ही कल्पनाच थोडी... धक्कादायक वाटते. हो, अगदीच. असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण आपण जर एका मोठ्या संस्थेची कल्पना केली जिथे हजारो लोक काम करत आहेत, तुम्ही एका सुपर कॉम्प्युटरला 2 अब्ज रुपयांचा जागतिक ताळेबंद सेकंदात जुळवायला शिकवू शकता. बरोबर. पण कंपनीतील 2 अत्यंत महत्त्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये जर अहंकार किंवा विचारांचा मोठा संघर्ष सुरू असेल, तर तो सोडवायला तुम्ही मशीनला सांगू शकत नाही. अरेच्या, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. हो ना. आणि जर तो संघर्ष वेळेवर सोडवला नाही, तर त्यातून चुकीचे निर्णय घेतले जाऊन कंपनीचे लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. तिथे अशा एका व्यक्तीची गरज असते, ज्याला व्यवसायाची, नफा-तोट्याची भाषाही पूर्णपणे समजते आणि माणसांच्या सायकोलॉजीचीही जाण असते. म्हणूनच अशा मानवकेंद्रित भूमिका निर्माण होत आहेत. क्या बात है. म्हणजे जर कोणी विचार करत असेल की AI आल्यामुळे जॉब्स जातील, तर सॉफ्ट स्किल्स हे भविष्यातील AI प्रूफ म्हणजे AI पासून सुरक्षित असलेलं करिअर आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो, होय ना? 100%. कारण मशीन माणसाच्या भावनांची आणि समजुतीची जागा कधीच घेऊ शकत नाही. आणि या मानवी दृष्टिकोनाचा आणखी एक मोठा विस्तार लेखात दिला आहे, तो म्हणजे इतर उदयोन्मुख क्षेत्र, जसं की डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, इंटरनॅशनल बिझनेस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ESG आणि सस्टेनेबिलिटी. हो, तो ESG वाला भाग. पण हे नक्की कसं काम करतं? कारण कॉमर्स म्हणजे फक्त नफा कसा मिळवायचा हे शिकणं, असंच आपण आजवर ऐकलं होतं. यात पर्यावरणाचा संबंध कुठे येतो? तिथेच तर गेल्या काही वर्षात मोठा जागतिक बदल झाला आहे. ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स, पर्यावरण, समाज आणि प्रशासन. पूर्वी कंपनीचा एकच अंतिम उद्देश असायचा, फक्त आणि फक्त नफा कमावणं. राईट, प्रॉफिट इज एव्हरीथिंग. पण आता हवामान बदल आणि सामाजिक जागरूकतेमुळे समाज आणि गुंतवणूकदार कंपन्यांना विचारत आहेत की तुम्ही नफा कमवत आहात हे ठीक आहे, पण त्यासाठी तुम्ही नदीत किती रसायनं सोडत आहात, तुमचा कार्बन फुटप्रिंट किती आहे, तुमच्या कामगारांना तुम्ही योग्य वागणूक देत आहात का, तुमचा कारभार किती पारदर्शक आहे. बापरे, म्हणजे या सगळ्याचा विचार करावा लागतो आता. हो. आणि या सर्व गोष्टींचं मोजमाप करून त्याचा कंपनीच्या आर्थिक ताळेबंदावर काय परिणाम होईल याचं विश्लेषण एक ESG प्रोफेशनल करतो. थोडक्यात सांगायचं तर आता कंपन्यांचा उद्देश फक्त नफा कमवणं राहिलेला नाहीये, तर तो जबाबदारीने कमवणं हा आहे. हे खूपच आश्वासक आहे. म्हणजे वाणिज्य शाखा आता फक्त पैशाभोवती फिरत नाही, तर ती पृथ्वी आणि मानवाशी जोडली गेली आहे. अगदी बरोबर.
पण हे सर्व खूप अत्याधुनिक आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्तरावरचं वाटतं. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला फिनटेकच्या वेगाने बदलणाऱ्या जगात जायचं नाहीये किंवा एखादा कॉर्पोरेट बहुराष्ट्रीय कंपनीतही काम करायचं नाहीये. काही मूलभूत कौशल्य वापरून समाजासाठी थेट काम करण्याचे काही पारंपरिक आणि स्थिर मार्ग नेहमीच उपलब्ध असतात ना. इथून आपला प्रवास वळतो तो सरकारी संधी आणि भविष्यातील अत्यावश्यक कौशल्यांकडे. हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे. खाजगी क्षेत्र आणि तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी एका स्थिर प्रशासकीय व्यवस्थेचं महत्त्व कधीच कमी होत नाही. राईट. आणि वाणिज्य शाखेचे लिब्रार्थी UPSC म्हणजे नागरी सेवा, MPSC, SSC आणि वेगवेगळ्या बँकिंग परीक्षांची यशस्वीपणे तयारी करू शकतात. या करिअरमध्ये त्यांना नोकरीची सुरक्षितता आणि प्रतिष्ठा मिळतेच, पण त्याहूनही मोठं म्हणजे समाजावर थेट सकारात्मक प्रभाव टाकण्याची मोठी संधी मिळतेय. आणि या लेखाचा जो शेवटचा भाग आहे तुम्हाला या संपूर्ण चर्चेचा एक अर्क वाटतो. तो भाग म्हणजे भविष्यातील व्यावसायिक कौशल्य. कारण मला वाटतं तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत ESG प्रोफेशनल म्हणून जा किंवा प्रशासनात UPSC देऊन अधिकारी म्हणून जा, आजच्या आधुनिक जगात यशस्वी होण्यासाठी काही कौशल्य अनिवार्य आहेत. हो, आणि लेखात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. जसं की डिजिटल साक्षरता, विश्लेषणात्मक विचार म्हणजे ॲनालिटिकल थिंकिंग, संवाद कौशल्य, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ज्याला आपण ॲडॉप्टेबिलिटी म्हणतो, आणि नैतिक निर्णय क्षमता म्हणजे एथिकल डिसिजन मेकिंग. मला इथे लक्ष वेधायचं आहे की जरी एखाद्याला UPSC सारख्या पारंपरिक क्षेत्रात जायचं असलं तरी तिथेही नैतिक निर्णय क्षमता आणि ॲडॉप्टेबिलिटी हीच कौशल्य उपयोगी पडणार आहेत ना. अगदी अचूक मुद्दा पकडलात तुम्ही. आणि यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो कोणता? की आपण जे शिकतोय ते प्रत्यक्ष संकटाच्या वेळी कसं वापरणार. समजा एखाद्या जिल्ह्यात अचानक अनपेक्षित नैसर्गिक संकट आलं किंवा मोठी आर्थिक अडचण उभी राहिली, तर तिथे पुस्तकी नियम किंवा कोणतंही AI सॉफ्टवेअर कामी येत नाही. अगदी खरंय. तिथे मशीन काय करणार? तिथे त्या अधिकाऱ्याची दडपणाखाली योग्य आणि नैतिक निर्णय घेण्याची मानवी क्षमताच कामी येते. आणि खऱ्या अर्थाने तो या संपूर्ण लेखाचा निष्कर्षही आहे. डॉक्टर खरात यांच्या या लेखाचा मुख्य गाभा हाच आहे की भविष्य त्यांचंच आहे जे केवळ ज्ञानी नाहीत तर जे परिस्थितीनुसार स्वतःमध्ये वेगाने बदल करतात आणि नाविन्यपूर्ण विचार करतात. खरंच, केवळ जुने कायदे पाठ करून किंवा अकाउंटिंगचे नियम लक्षात ठेवून आता चालणार नाहीये. नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि मानवी मूल्यांची जपणूक यांचा योग्य समन्वय साधता आला पाहिजे. एक्झॅक्टली. आता आपण या सखोल चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत. जर आपण आजच्या या संपूर्ण प्रवासाचा थोडक्यात सारांश काढायचा ठरवला तर एक गोष्ट अगदी स्वच्छपणे समोर येते. वाणिज्य क्षेत्र हे आता जुन्या आणि मर्यादित साच्यातून पूर्णपणे बाहेर आलं असून ते एक अत्यंत डायनामिक आणि तंत्रज्ञान आधारित इकोसिस्टम बनलं आहे. हो, आणि यात फायनान्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी वर्तन या तिन्ही गोष्टींचा एक अतिशय सुंदर संगम झाला आहे. बरोबर. व्यवसायाचा कणा असलेल्या पारंपरिक CA आणि CS पासून ते कोडिंग आणि डेटा वापरणाऱ्या बिझनेस ॲनालिस्टपर्यंत आणि मानवी भावनांची गुंतागुंत सोडवणाऱ्या ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्टपर्यंत या क्षेत्राचा विस्तार आता अमर्याद झाला आहे. अगदी. आता विद्यार्थ्यांसमोर फक्त एकच ठराविक मार्ग नाही तर एक अत्यंत विस्तीर्ण महामार्ग आहे. म्हणूनच या सखोल चर्चेची अधिकृत सांगता करताना माझ्या मनात एक अतिशय वेगळा विचार आला आहे, जो मी सर्व श्रोत्यांसमोर एक नवा आणि प्रक्षोभक मुद्दा म्हणून मांडू इच्छितो. नक्कीच, सांगा ना. आपण आतापर्यंत बघितलं की आजच्या या आधुनिक वाणिज्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसारखं अभूतपूर्व तंत्रज्ञान आलं आहे, मानवी मानसशास्त्र म्हणजे सायकोलॉजी आली आहे आणि पर्यावरणाचा ESG अभ्यासही समाविष्ट झाला आहे. हो. हे सर्व बघता मला असा प्रश्न पडतो की भविष्यात कॉमर्स हा विषय फक्त व्यवसाय आणि नफ्याचा अभ्यास राहील की तो थेट मानवी संस्कृतीच्या वाटचालीचा अभ्यास बनेल. कारण विचार करा, जिथे पैसा, जागतिक तंत्रज्ञान आणि मानवी मन एकत्र येतात तिथेच तर कोणत्याही संस्कृतीचा खरा चेहरा आकाराला येतो. यावर श्रोत्यांनी नक्की विचार करावा. हां, खरोखरच एक अत्यंत सखोल आणि सर्वांना विचार करायला लावणारा दृष्टिकोन आहे. मानवी मूल्यांशिवाय वाणिज्याला भविष्य नाही. याच एका अतिशय महत्त्वाच्या विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. तुम्ही सर्वांनी वेळ दिलात आणि या संपूर्ण प्रवासात आमच्यासोबत राहिलात त्याबद्दल खूप खूप आभार. पाहत रहा आणि ऐकत रहा नवनवीन माहिती आणि नवीन दृष्टिकोनाच्या शोधात. तोपर्यंत नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि विचार करत रहा.